भाविक भक्तांच्या श्रद्धास्थान मानाचा लाकडी गणपती मंदिरात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी श्री गणेश मूर्तीची पूजा अर्चना केली। त्यानंतर मंदिराचे पुजारी, मुकेश सेवक व भाविक भक्तांनी श्री गणेश मूर्तीचे विहिरीत साध्या पद्धतीने विसर्जन केले। यावेळी खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड, संस्थाचे विश्वस्त आरबी अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट BY देशमुख व अन्य सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ हे खामगाव नगरपालिका येथे पोहोचले। या ठिकाणी पुजारीद्वारा श्री गणेशची आरती करण्यात आली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, आपण जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंह राजपूत, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, नगरपालिका मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, नगराध्यक्ष अनिता डावरे, अध्यक्ष मुन्ना पुरवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे। या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे 150 वर्षापूर्वी झाली। गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत या मंदिरामध्ये दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते। या लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीकरिता पुन्हा मंदिरामध्ये स्थापित करण्याकरिता 150 वर्षापासूनची या ठिकाणी परंपरा आजही पूर्ववत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून गणेश विसर्जन मिरवणूक व वाद्य घेण्यास परवानगी देण्यात आली नाही। त्यामुळे शहरातील गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन या ठिकाणी केले। नागरिकांनी सकाळपासून घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन नगरपालिका मैदानावर असलेल्या विहिरीमध्ये करण्यात आले आहे। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।